घटकेस्थानी त्या दिवशी पंचतळावरती तुम्ही होते. आज भर पावसात 3 महिन्याचं बाळ घेऊन स्वतः मी बसले होते. सर मी एक बॉम्बे, त्या दिवशी ही वेळ घटना झाली, आमच्या बॉम्बेच्या कुटुंबावरती झाली. आज 15 दिवस झाले तर सर कालही झालं. त्या दिवशी त्या घटनेत काल तिथं कोणीच नव्हतं. वाघावरती अटॅक करणारे मी, माझा नवरा आणि माझी शेजारची जाऊबाई, आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं म्हणजे जावचं नेलं, त्यांना सांगितलं की तुमचं बाळ वाघाने उचललंय. उसात आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं. उसा सुधील आम्ही घुसलो, गुडघ्या इतक्या चिखल्यात आम्ही गेलो तर तिथं बघितलं वाघ बाळापाशी बसूनच होता सर. आम्ही गेलो तर तो आमच्यावरती अटॅक करीत होता सर, गुरकत होता. तर मी माझ्या नवऱ्याला, जावला आणि त्या बाळाच्या बापाला म्हटलं की आपण चौघं जाऊन उपयोग नाहीये. आज उसाचे जर तो आपल्याला आला तर आपल्याला सुद्धा त्या उसातून पळता येणार नाही. जेव्हा जास्त पब्लिक आली तेव्हाही आम्ही 50 जण आतमध्ये पळालो सर. तेव्हा तो वाघ सोडून गेला. आज माझी लेकरं लहान आहे. तुम्ही घटकेस्थळी येऊन मी एवढी कळकळीने बोलते ना, तुम्ही घटकेस्थळी या, तिथं आमची अवस्था स्वतः पहा. आज चिखल्या पाण्यात आम्ही तिथं कसं राहतोय, आमची कळवळ काय सर. हे शेत पासून बसणाऱ्याला काय कळणार आहे शेतकऱ्याची तळमळ? घटकेस्थानी मला असं वाटत होतं सर, स्वतःच जर काही झालं तर लगेच जातो, लगेच विमानात निघतं. आज कालच्या धरून आमच्या बाळाची डेड बॉडी कुठे आहे सर? एक मिनिट त्यांना पण सगळं माहिती आहे. आपण कशाला विचारताय? कॅमेऱ्यात ते सगळं पाहतात, त्यांना सगळं माहिती आहे. त्यांना पण बोलू द्या. कुठे आहे सर आमचं आहे ना सर दवाखान्यात? बाळाची आई इथं आहे, बाळाची आजी वयोवृद्ध आहे. 2 महिने झाले बाळाचा बाबा वारलेत. आज बाळाची आजीची अवस्था अशी आहे सर, तिला पण अटॅक येऊ शकतो. त्याला जबाबदार कोण? आज माझी 2 मुलं, त्यांना तहानी लेकरं मी घरी सोडून आज इथं आलेली आहे. माझा नवरा सासरा इथं आहे, वयस्कर सासू आहेत. आज माझ्या घराला लॉक लावून दुसऱ्यांच्या घरात माझी सासू 2 पोरं घेऊन गेले तहाने लेकराला. आज माझा फोनवर बोलतोय मम्मी तू घरी ये. रात्री ती घटना झाली, माझं पोरगं रातभर झोपलं नाही सर. रात्र डस्को